नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 104 मध्ये डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, जगद्गुरू तुकोबारायांचा विचार वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगानं घेऊन जाणाऱ्या आपल्या या तुकोबा स्पीकच्या उपक्रमाला आपण साथ करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आपला उपक्रम पोहोचवा. आजचा जगद्गुरू तुकोबारायांचा गाथेतील अभंग हा अभंग क्रमांक 1290 आहे. हा अभंग असा आहे. महुरा ऐसी फळे नाही, आली काही गळती, पक्व दशे येती थोडी, नास आढी वेचे तो, विरळा पावे अवघड गोवे सेवटाचे, ऊंच नीच परिवार देवी धन्या ठावी चाकरी, झळके तेथे पावे पाणी, ऐसे क्षणी बहु थोडे, पावेल तो पैलथडी, मनोगडी आपुला, तुका मने उभाऱ्याने कोण खरे मानी तसे. महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात की महुरा ऐसी फळं नाही, आली काही गळती. जेवढा मोहर लागतो एखाद्या फळाच्या झाडाला तेवढे फळं लागतात का हो? नाही. म्हणून जेवढा मोहर आहे तेवढे फळं नाही, कारण त्यातले काही फळं काय होतात, गळतात. बराचसा मोहर गळतो. पक्व दशे येती थोडी, नास अढी वेचेतो. अगदी पक्व दशेला अगदी थोडे येतात. जेवढा मोहर तेवढे फळं आले असती तर हे जग हे संपूर्ण फळांनी भरून गेलं असतं. पण तसं होत नाही. त्यातले बरेचसे गळतात आणि पक्व दशेला म्हणजे परिपक्व अवस्थेला फार कमी येतात. नास अढी वेचेतो. भरपूर फळं अशी गळून 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 नाश पावतात. कुणाला रोग पडतो, कुणाला अन्नधान्य कमी पडतं, कुणाला पाणी कमी पडतं, कुणाला सूर्यप्रकाश कमी पडतो, कोण मुळातच कमकुवत असतो. त्यामुळे हे एक 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 करून असे काय होतात, गळत राहतात आणि फारच थोडे हे काय होतात, पक्व होतात. महाराज पुढे सांगतात की विरळा पावे अवघड गोवे सेवटाचे. आणि फारच थोडे विरळा असणारे विरळ होऊन 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 अवघड फार थोडे लोक काय करतात, शेवटपर्यंत पोचतात. अन्यथा काय होतात, बहुतांश तर काय होतात, गळूनच जातात, नष्ट होतात. महाराज आपल्यालाही यातून संदेश देतात की आपण जे प्रयत्न करतो, आपले सर्व काही प्रयत्न यशस्वी होतील असं नाही. बरेचसे प्रयत्न अपयशी सुद्धा होतील. आपल्यालाही अपयश येईल, आपण यशस्वी होणार नाही, आपण चुकू. पण आपण जर प्रयत्न करत राहू तर थोडे तरी प्रयत्न आपले काय करतील, अंतिम स्तरापर्यंत जाऊन पोचतील. अगदी जपानी काव्य प्रकार हायकूमध्ये सांगतात की फॉल 7 टाइम्स, स्टँड अप 8. तुम्ही 7 वेळा जरी पडलो तरी 8व्यांदा काय करा, तुम्ही उभं राहा. कारण तुम्ही जर उभं राहण्याचा प्रयत्न केला तरच तुम्हाला यश मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला यश मिळणार नाही. म्हणून विरळा पावे विरळ होऊन अगदी थोडे काय होतात, हे शेवटपर्यंत जाऊन पोचतात. पण प्रयत्न सोडला नाही पाहिजे. इसॉप नीतीमध्ये सांगितलं की स्लो अँड स्टडी विन्स द रेस. जो सातत्यानं प्रयत्न करत राहतो तोच काय करतो, रेस जिंकतो, तोच काय करतो, ही स्पर्धा जिंकतो. अन्यथा नुसतं वेगानं पळण्याचा प्रयत्न केला तर यश येत नाही. त्यामुळे एवढे फळं आले, एवढा मोहर आला, आता मला एवढे फळं मिळतील म्हणून शेतकऱ्यांना किंवा त्या झाडाच्या मालकांना आनंदी होण्याचं कारण नाही. कारण बहुतांश फळं काय होणार आहेत, गळणार आहेत, याची त्यालाही कल्पना असते. आणि मग काहीच व्यक्ती ज्या आहेत ह्या शेवटपर्यंत जाऊन पोचतात. त्या शेतकऱ्यालाही कल्पना असते की एवढा मोहर आला तरी एवढे फळं येणार नाही, फारच थोडे आहेत ते शेवटपर्यंत येणार आहेत. महाराज पुढे सांगतात की उंच नींच परिवार देवी धन्या ठावी चाकरी. काम करणारेही खूप लोक असतात. त्या मालकाकडे खूप कर्मचारी काम करत असतात. काही चांगले, कमी, जास्त सर्व प्रकारचे लोक आहेत समाजामध्ये. पण जो धनी आहे, जो मालक आहे, त्याला माहिती असते की कुणाचं काम कसं आहे, कुणाचं काम शेवटला जाऊ शकतं, कुणाचं काम मध्येच बंद पडू शकतं. त्यामुळे झळके तेथे पावे आणि ऐसे क्षणी बहु थोडे. आणि मग काही केवळ झळकतात तर काही काय होतात, शेवटपर्यंत येऊन पोहोचतात. धन्याला, मालकाला माहिती असतं की कोण कसं काम करतं, कोण काम तडीला नेऊ शकतं आणि कोण मध्येच सोडून जातं. पावेल तो पैलथडी म्हणे गडी आपुला. आणि मग धनी काय म्हणतो, जो शेवटपर्यंत काम घेऊन जातो तोच खरा आपला कामाचा गडी आहे. बाकी काय ही सगळी खुगीर भरती
आहे. अर्नेस्ट हेमिंग्वे हे म्हणतात की अ मॅन कॅन बी डिस्ट्रॉईड बट नॉट डिफिटेड. माणसाला तुम्ही नष्ट करू शकता पण त्याला पराभूत करू शकत नाही. पण कधी? जर त्याची त्या पद्धतीची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर. अगदी मोहराप्रमाणे ज्यांच्याकडं दुर्दम्य इच्छाशक्ती आहे टिकून राहण्याची, तोच मोहर टिकतो आणि त्याचंच रूपांतर फळामध्ये होतं. जे लढण्याची हिंमत सोडून देतात ते लगेच काय होतात? गळतात. तसं मालकाकडे सुद्धा जी कर्तबगार, जी कष्ट करणारी माणसं आहेत तीच शेवटपर्यंत काम तडेला घेऊन जातात. बाकीचे बिनकामाची खोगीर भरती असते, त्यांचा काही उपयोग नाही याची कल्पना मालकाला सुद्धा असते. जसं मोहराची कल्पना त्या शेतकऱ्याला असते, त्या पद्धतीनं मालकाला सुद्धा कामगारांची कल्पना असते. म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे उभाऱ्याने कोण खरे माने तसे. केवळ उभारा आला, कोणी केवळ दिखावा केला, बाबा बाबा किती मोठं किती भारी, हे खरं नसतं. कारण हा काय असतो? उभारा असतो, केवळ दिखावा असतो. ज्या पद्धतीने केवळ मोहर भरपूर आला म्हणजे भरपूर फळं लागतील असं नसतं. एखाद्यानं भरपूर प्रदर्शन केलं, मी खूप कामाचा आहे म्हणजे तो कामाचा असतो असंही नसतं. त्यामुळे जो आपलं काम तडीस घेऊन जातो, शेवटपर्यंत घेऊन जातो, त्याचंच खरं असतं आणि बाकीच्यांचं लोक खरं मानत नाहीत असं जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या अभंगातून सांगतात. सुप्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास त्यांच्या संस्कृत रघुवंशमध्ये लिहितात की कर्तव्यम यत्कृते स्यात् स जयस्तते राघवः. जे जे कार्य ठरवतो ते पूर्ण करतो. कर्तव्यम यत्कृते स्यात् स जयत्सेव राघवः. जो ठरवतो तो त्याचं काम पूर्ण करतो. म्हणजे जो असं करतो तोच काय असतो? खरा राजा असतो. बाकीचे हे राजे नसतात. आणि त्यामुळं ही जी इच्छाशक्ती आहे, ज्या मोहरामध्ये थांबण्याची आहे, ज्या गड्यामध्ये कर्तबगार पुरुषामध्ये आपलं काम शेवटपर्यंत डीला नेण्याची जी इच्छाशक्ती आहे, तेच माणसं कडेला जातात आणि असे लोक राजे होण्याच्या पात्रतेचे असतात असं कवी कालिदास त्यांच्या साहित्यातून म्हणताना आपल्याला दिसून येतं. अगदी त्याप्रमाणे एमिली डिकिन्सन या त्यांच्या इंग्लिश कवितेमध्ये म्हणतात की सक्सेस इज काउंटेड स्वीटेस्ट बाय दोज हू नेव्हर सक्सीड. सक्सेस त्यांच्यासाठीच खूप गोड आहे, खूप चांगला आहे, जे कधीही यशस्वी झालेली नाहीत. म्हणजेच यशाची चव तोच जाणतो जो अपयशी होतो. त्यामुळे मोहरातून किती जरी फळं गळाले तर ज्याच्याकडे चिकाटी आहे, ज्याच्याकडे हिंमत आहे, तो जो शेवटपर्यंत टिकून राहतो तोच काय करतो? यशाची चव चाखतो. आणि म्हणून महाराजही सांगतात की उभाऱ्यानं काहीही होत नाही. तुम्ही टिकलं पाहिजे, तुम्ही तिथं थांबलं पाहिजे. नाहीतर मोहरासारखे जर गळून पडलात तर तुम्हाला अपयश हे ठरलेलं आहे. सुप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते बंगाली कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे अशाच अर्थानं लिहितात. ते लिहितात की लेट मी नॉट प्रे टू बी शेल्टर्ड फ्रॉम डेंजर बट फिअरलेस इन टू डिस्ट्रॉय देम. ते ईश्वराकडे प्रार्थना करताना म्हणतात की हे ईश्वरा, मला तू संकटापासून वाचवू नकोस. मी अशी तुला विनंती करणार नाही, प्रार्थना करणार नाही की माझ्यावर संकट येऊ देऊ नको. संकट येऊ दे, पण मला त्यांच्याशी झगडण्याची, हिमतीनं त्यांचा मुकाबला करण्याची शक्ती तू मला काय कर दे. माझ्या अंगात एवढी ताकद असू दे की मी या संकटाचा मुकाबला करेन. अशा वेळी मी संकटापासून दूर पळणार नाही. मी संकट काय करणार? माझ्या अंगावर घेणार, झेलणार. आणि जेव्हा आपण अशी संकट झेलू तेव्हाच आपण काय होऊ? मजबूत व्यक्तिमत्व म्हणून पुढे येऊ. आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे की टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण मिळत नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही अवघड परिस्थितीचा सामना करणार नाही तोपर्यंत तुम्ही निखरणार नाही. जब सोना जलता है तभी तो निखरता है. सोनं जेव्हा जळलं जातं, जाळातून जातं, तेव्हाच ते निखरून येतं. अगदी त्या पद्धतीनं रवींद्रनाथ टागोरजी हे सांगतात की मला संकट येऊ दे देवा, फक्त त्यांचा सामना करण्याची शक्ती मला दे. तर जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगासोबत एमिली डिकिन्सन असतील, कालिदास असतील किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे कवी असतील, या सर्वांचा विचार या बाबतीमध्ये आपल्याला अतिशय समान असलेला दिसून येतो. तो म्हणजे ज्याप्रमाणे मोहर
हिंमतीनं थांबतो, जो टिकतो, जो चिकाटीनं राहतो, तो शेवटपर्यंत जगतो. अगदी त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या संकटांना आपण त्याच पद्धतीनं लढलं पाहिजे, भिडलं पाहिजे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरजी म्हणतात त्या पद्धतीनं आपल्यामध्ये तेवढी शक्ती आपण निर्माण केली पाहिजे की आपण संकटाचा सामना करू. आणि या तुकोबरायांच्या संदेशात सोबतच या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी.